नमस्कार मित्रांनो, बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 17 तारखेला किंवा काहींना त्याच्या अगोदर हा जो काही खरीपाचा 2024चा पीक विमा आहे हा जमा झालेला आहे। तर अजूनही काही शेतकऱ्यांचा विमा येणे हा बाकी आहे। तर मित्रांनो, यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपवर तक्रारी दाखल केल्या होत्या तर अशा शेतकऱ्यांना हा जो काही पीक विमा आहे हा मिळणार आहे असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, या पॉलिसीमध्ये आपण पाहू शकतात की टोटल क्लेम पेडमध्ये 2996 रुपये इतके या शेतकऱ्याला पीक विमा कंपनीकडून मिळालेले आहे। तर टोटल क्लेम पेड याच्यावर जर क्लिक केलं तर आपणास येथे ॲप्लिकेशन नंबर क्लेम टाईपमध्ये लोकलाइज्ड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे। क्लेम अमाऊंट पाहू शकतात, येथे प्रत्येक पिकाची ही वेगवेगळी आहे। त्यानंतर क्लेम डेटमध्ये पाहू शकतात की 17/4/2025ला या शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये हा जो काही पीक विमा आहे हा क्रेडिट करण्यात आलेला आहे। UTR नंबर्स सर्वांना येथे जनरेट झालेला आहे आणि क्लेम स्टेटसमध्ये सर्वांना येथे आपण पाहू शकतात की पेड अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे। तर येथे क्लेम अमाऊंटमध्ये ही जी काही अमाऊंट आपणास दाखवली जात आहे याची पूर्ण बेरीज केली असता त्याची रक्कम आपणास येथे दाखवली जाणार आहे। तर येणारी ही जी काही रक्कम आहे ही सर्वांची सारखी नाही, काहींना कमी तर काहींना जास्त प्रमाणात हा पीक विमा मिळालेला आहे। तर हा पीक विमा कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेला आहे तर आपणास येथे अकाउंट नंबरसुद्धा दाखवला जातो, परंतु वास्तविक पाहता मित्रांनो, हा जो काही अकाउंट नंबर आपणास येथे पाहायला मिळत आहे याच अकाउंटला पैसे येतील असे नाही, कारण की हे जे काही पैसे आहे हे DBT मार्फत आपल्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण येथे टोटल क्लेम पेडमध्ये पाहू शकतात की येथे 0 अमाऊंट दाखवत आहे। कापूस आणि मूग या पिकाचा विमा या शेतकऱ्याने उतरविलेला आहे, परंतु अद्याप या शेतकऱ्याला कोणतेही पैसे हे पीक विम्याचे मिळालेले नाही। तर पीक विम्याचे स्टेटस चेक केले असता येथे अशा प्रकारे माहिती ही दाखवली जात आहे। तर मुगाला येथे 10 गुंठ्यासाठी येथे क्लेम अमाऊंट पाहू शकतात की 52 रुपये इतकी या शेतकऱ्याला मिळणार आहे। क्लेम डेट पण 11/4/2025 आहे। UTR नंबर NA अशा प्रकारे माहिती येथे दाखवली जात आहे आणि येथे क्लेम स्टेटसमध्ये कसल्याही प्रकारची माहिती ही दाखवली जात नाही, परंतु या शेतकऱ्याला अजूनही हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा मिळालेला नाही। तर असे जे काही शेतकरी आहे तर ज्यांची येथे क्लेम अमाऊंटमध्ये रक्कम दाखवली जात आहे परंतु क्लेम स्टेटसमध्ये काही दाखवत नाही, तर अशांचा सुद्धा पीक विमा हा येत्या 5 ते 6 दिवसामध्ये जमा होईल। त्यामुळे क्लेम अमाऊंटमध्ये जेवढी रक्कम आपणास दाखवली जाणार आहे तेवढी रक्कम आपणास मिळणार आहे। तर टप्प्याटप्प्याने ही जी काही रक्कम आहे ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कंपनीकडून वर्ग केली जात आहे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना आपण येथे पाहू शकतात की अशाप्रमाणे ही जी काही रक्कम आहे ही रक्कम काही शेतकऱ्यांना मिळालेली आहे 1 एकरसाठी। तर आपण येथे पाहू शकतात, तर काहींना याच्यापेक्षा जास्त सुद्धा रक्कम मिळालेली असेल। तर मित्रांनो, यामध्ये मका या पिकाचा पीक विमा येणे हा अजूनही बाकी आहे। त्याचप्रमाणे कांद्याचा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा कंपनीकडून बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे। त्यामुळे कांदा या पिकाचा पीक विमा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा मिळणार नाही। तर आपण स्टेटसमध्ये सुद्धा आपले स्टेटस एकदा चेक करून घ्या, तिथे आपणास रिजेक्टेड अशा प्रकारे माहिती ही दाखवली जाईल। तर ज्यांचे अप्रूव्ड असेल तर अशांना तो मिळू शकतो। तर मित्रांनो, भेटूया अशा जगा नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।